श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, मी क्षणात चमत्कार करणारा देव तुझ्याशी समोर येऊन बोलत आहे. ते अज्ञानी आणि मूर्ख ठरतील जे आज देवाला टाळतील, आणि जे खरे भक्त असतील ते हे देवाचे पवित्र शब्द ऐकतील. त्यांच्या भाग्यात येत्या 1 मिनिटात चमत्कार करून घेतील. किमान आज तरी देवाला टाळू नकोस, कारण या क्षणी देव तुला असे काहीतरी सांगत आहे ज्याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आता येत्या 11 सेकंदमध्ये तुझ्या भाग्यात चमत्कार होताना तू बघशील. मला माहीत आहे की कधीकधी तुम्हाला एकटे आणि भीती वाटते, पण मी येथे नेहमी तुझ्यासोबत आहे. मी तुझे हृदय जाणणारा आणि तुझ्या प्रार्थना ऐकणारा आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी अशा योजना आहेत ज्या तुम्ही कल्पना करू शकता किंवा स्वतःसाठी योजना करू शकता त्यापेक्षा खूप चांगल्या आहेत. प्रत्येक दिवसात मी तुम्हाला आशा आणि प्रोत्साहन देऊ इच्छितो. देवाचे शक्तिशाली आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी लव यू गॉड टाईप करून तुला फक्त हे पुढील 3 मिनिटे ऐकावे लागेल. जेव्हा तुम्हाला एकटे वाटत असेल, जेव्हा तुम्हाला प्रेम करणारं कुणीही नाही असे वाटत असेल किंवा जीवन अयोग्य वाटत असेल, तेव्हा लक्षात ठेवा की देव तुमच्यावर चिरंतन प्रेम करतो. तो प्रत्येक परिस्थितीत तुमचा बाप, तुमची आई आणि मार्गदर्शक बनू इच्छितो. जेव्हा गोष्टी अंधारमय आणि हताश वाटतात, तेव्हा सांत्वन आणि शांतीसाठी देवाकडे वळा. देवाचे आपल्यावरील प्रेम आपल्या कामगिरीवर अवलंबून नाही. त्याचे प्रेम आपल्या जन्माआधीही होते आणि ते आपल्या मृत्यूनंतरही कायम राहील. आपली ताकद आणि कमकुवतपणा, आपले कर्तृत्व आणि अपयशांबद्दल त्याला सर्व काही माहीत आहे, परंतु यामुळे त्याचा आपल्यावरील प्रेमात थोडाही बदल होत नाही. मंत्र ऐकण्या अगोदर स्वामींचा एक प्रसंग ऐकूनच पुढे जाऊया. एका भक्ताची गोष्ट आहे जो श्री स्वामी समर्थांचा परमभक्त होता आणि श्रीकृष्णाच्या भक्तीत देखील रमला होता. एकदा तो भक्त अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. कृष्णाच्या दिव्य रूपाचे दर्शन घडावे अशी त्याची तीव्र इच्छा होती. त्याने स्वामी समर्थांना विचारले की ते त्याला श्रीकृष्णाचे दर्शन देऊ शकतात का. श्री स्वामी समर्थांनी हसत त्यांची इच्छा ऐकली, परंतु थेट दर्शन न देता स्वामी समर्थांनी त्याला एक काम दिले. त्यांनी भक्ताला एक कपड्याचा तुकडा दिला आणि त्याचे डोळे बांधायला सांगितले. त्यानंतर त्याला अखंड विश्वास आणि भक्तीने ध्यान करायला सांगितले. भक्त श्रीकृष्णाचे दर्शन घडवण्यासाठी उत्सुक होता, म्हणून त्याने स्वामी समर्थांनी सांगितलेले सर्व केले. ध्यान करताना त्याने अचानक एक मधुर बासरीचा आवाज ऐकला. तो आवाज अधिक मोहक होत गेला आणि भक्ताला त्या दिव्य उपस्थितीची जाणीव झाली. त्याने जेव्हा आपले डोळे उघडले तेव्हा तो अक्कलकोटमध्ये नसून एका सुंदर स्वर्गीय बगीचात होता. त्या दिव्य स्थळी श्रीकृष्ण बासरी वाजवत उभे होते. त्यांच्या भोवती दिव्य अस्तित्वे होती. भक्त आनंदित झाला आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने श्रीकृष्णाच्या दिव्य लीला अनुभवल्या, ज्यामुळे त्याच्या हृदयात अपार शांती आणि प्रेम निर्माण झाले. काही वेळानंतर ते दृश्य हळूहळू अदृश्य झाले आणि भक्त पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या उपस्थित परतला. कृतज्ञतेने भरून भक्ताने स्वामी समर्थांच्या पायावर लोटांगण घातले आणि त्यांचे आभार मानले. स्वामी समर्थांनी आपल्या नेहमीच्या नम्रतेने फक्त एवढेच म्हटले, खऱ्या भक्तीकडे श्रीकृष्ण नेहमी असतो. जे तू पाहिले ते तुझ्या स्वतःच्या प्रेम आणि विश्वासाचे प्रतिबिंब होते. ही गोष्ट देवतांमधील आध्यात्मिक एकता दर्शवते आणि कसे श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्ताला श्रीकृष्णाशी जोडून त्यांच्या इच्छेला पूर्ण केले
आणि अखंड भक्तीची शक्ती किती प्रबळ आहे हे दाखवले. ओम स्वामी देवाय नमः. 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 ओम स्वामी देवाय नमः.
ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम
स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः.
ओम स्वामी देवाय नमः. ओम स्वामी देवाय नमः.